सोयाबीन विकायला वाशिमला आलो आणि रातभर आम्हाला टालीवरच झोपा लागलं, काऊन की मार्केटच्या बाहेर शेतकऱ्याची लंबी लाईन लागली होती. सकाळी उठलो तर आमच्याजवळ दात घासायला काहीच नव्हतं. सांगा नका कोणाला, आम्ही ना मिठाना दात घासले, घुटभर चहाची नशा करून आम्ही ना शेकोटी केली आणि तरी लोकांना घंटाभर सळवलं. पण आपला जो हा गडी होता यानं आम्हाला वाशिमली बोलावलं होतं. हा म्हणे अंगतोंड धुवायला आपल्या घरी चला. पहिले सुपडा गेला, अंगतोंड धुवून आला, आता मी चाललो. या गड्याचं नाव आहे कार्तिक आणि त्याचं गाव वाशिम पासून जवळच होतं. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात गेलो तर आपली ओळख एवढी आहे की आपली खायाप्याची रायाची लाईन कुठेही लागते. त्याच्या घरी गेलो, मोबाईल चार्जिंगला लावला आणि तो म्हणे आपल्या वावरात चला. चला म्हटलं बा, जाऊन पाहू इकडचे लोक शेती कशी करतात ते तर पाहायला भेटते. इकडचे लोक चिया पेरतात, आपल्याकडे तर कोणीच पेरत नाही. त्याचं वावर पाहिलं, विहीर पाहिली, घरी आलो तर मोबाईलची चार्जिंग होईल होती. तरी घुटभर चहा घेतला आणि त्याच्या आईनं आम्हाला पोळ्या करून दिल्या. उपाशी नका राहायचा म्हणे, काहीतरी खाऊन घे जा. मग आम्ही काय केलं, घरून पोळ्या घेतल्या आणि रस्त्याने एका हॉटेलवर भाजी घेतली. पण वापिस येऊन पाहतो तर गाडीची लाईन अजूनच वाढली होती. पण आम्हाला झाला भाऊ याले उशीर. सुपडा म्हणे एवढा उशीर असते का रे बा, मला भूक लागली ना. सगळे ना सोबत जेवण केले आणि मग आलो आम्ही मार्केट पाहिले. मार्केटमध्ये हरभरा तुरच होती. मग आता सोयाबीन कुठे नाही रे बा. तेवढ्यात हे पोट्टे भेटले, ते म्हणत की सोयाबीनचं मार्केट तर उद्या आहे. म्हटलं मेलो रे भाऊ, आज बी अडीच मुक्काम ठोका लागते आता. मग काय दिवसभर टालीवर बसून आम्ही ना मोबाईल चिवडले. पण संध्याकाळच्या टाइमले पॉवर बँकची चार्जिंग करायला या भावाच्या दुकानावर आलो. मी तुला फॉलो करेल, तू रील पाहिजे. थँक्स, लव्ह यू. तेवढ्यात कोणतरी मधात गाडी लावली आणि त्या गोष्टीवरून लय मोठा राडा झाला. जाऊ द्या रे बा म्हटलं, मोडून टाका, सगळे आपलेच आहेत. आम्हाला आज रात्री बी अडीच मुक्काम करायचा आहे. पण राहिला विषय सोयाबीनचा. एवढ्या दूर आणून सोयाबीन काय भाव जाते ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. पण पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करून टाका. काय म्हणता मग सुपडा पाटील? याच्यावर माझं मत हे चांगलं आहे. ऐश कर, बाकीचं पुढचं पाहू. बाकीचं पुढचं बघ. सुपडा पाटील, आता आपल्याला एवढी गैरदोषी झाली की तुम्ही गेल्यावर आम्हाला करमणारच नाही. आता कसं करायचं? पाहिजे पैसा नंतर घेताना आमचा मुका विका